नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आता त्याची नजर जानूवर खिळली होती, कारण ती खरंच खूप सुंदर दिसत होती. आज तो थांबला आणि त्याने त्याचा एक हात त्याच्या मॉमसमोर धरला आणि दुसरा हात जानूसमोर. तसा दोघींनीही त्याच्या हातात त्यांचा हात दिला. मग त्याने एकदा डॅडकडे पाहिलं आणि सुरेशला इशारा केला, तर सुरेश डॅडची व्हीलचेअर घेऊन त्यांच्या जवळ आला. आता तो ते तिघांनाही घेऊन केक कटिंग करण्यासाठी आला होता. आज तो खूप खुश होता, कारण ह्या बर्थडेला त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत होती. आता पुढे. पण त्याआधी मॉमने कमलाताईंना आवाज दिला. तशा त्या औक्षणाचं ताट घेऊन आल्या. मॉमने ते ताट हातात घेतलं आणि अमितला ओवाळलं. त्याच्या कपाळावर टिका लावला. दोन्ही हात त्याच्यावरून मोडून त्याची दृष्ट काढली. एक आई होती ती. आज इमोशनल झाली होती. त्याला कारणही तसंच होतं. आज तब्बल 2 वर्षांनंतर ती त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत होती. आज त्याच्यासोबत होती ती. मागचे 2 वर्ष आपल्या परिवाराशिवाय कशी राहिली होती ते त्या माऊलीलाच माहीत. डोळे भरून आले होते तिचे. अमित उठला आणि त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं आणि सावरलं. मग मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने आता ते औक्षणाचं ताट जानूकडे दिलं. मग जानू त्याला ओवाळू लागली. त्याच्या डोळ्यात बघून ती त्याला ओवाळत होती. त्याची नजरही तिच्यावरच स्थिरावली होती. पण तिची नजर जणू त्याला हेच सांगत होती की आता ह्यापुढे तुमच्यावर कोणतंच संकट येणार नाही मीत, आणि जर यायचंच असेल तर त्याला आधी मला सामोरे जावं लागेल. तिचे पण डोळे टपटपले होते, पण त्याने तिला नजरेने स्थिर दिला. सगळं ठीक होणार आहे जानू, हेच जणू सांगत होता तो तिला. तिचं पण त्याला ओवाळून झालं होतं. सानिका सूरज यांच्याकडून निघून वर त्यांच्या जवळ जाऊ लागली, पण सूरज यांनी तिला अडवलं. सानिका, त्यांचा फॅमिली फंक्शन आहे, त्यांना करू दे सगळं, आपण नंतर जाऊ विश करायला, सूरज बोलले. पण इथे सानिकाचा मात्र जळफळाट झाला होता. तिला अमितच्या बाजूला जाऊन उभं राहायचं होतं, अगदी त्याच्याजवळ. पण आता ह्या क्षणी जानू तिथे उभी होती, त्याच्या खूपच जवळ, जे तिला अजिबात सहन होत नव्हतं. नुसता राग राग येत होता जानूचा. पण इथे जानू मात्र तिच्या मीतसोबत खूपच खुश होती. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ झळकत होता, कारण आत्ता तिला सानिकासमोर नाटक करण्याची काहीच गरज नव्हती. कारण आज त्या सानिकालाच कुठेतरी तोंड लपवावं लागणार होतं. एवढा बंदोबस्त जानूने आधीच केला होता. आता इन्स्ट्रुमेंटल बर्थडे सॉन्ग वाजवलं गेलं आणि त्याच्याबरोबर बाकीचे सगळेजण पण अमितसाठी बर्थडे सॉन्ग गायला लागले. अमितने कॅन्डल विझवली आणि केक कट केला. मॉम, डॅड आणि जानूला भरवला. जानूने पण पुन्हा त्याला केक भरवला. मधू आणि अर्णवने पण त्याला विश केलं. सानिका खालीच होती. तिला स्टेजवर जायची खूपच इच्छा झाली होती, पण सूरज मात्र तिला वर जाऊ देत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की हा त्यांचा फॅमिली फंक्शन आहे, सो आपण नंतर जाऊया. पण आत्ता तिला मात्र त्याचा पण जास्तच राग येत होता, पण काहीच करू शकणार नव्हती ती. केक कटिंग झालं होतं आणि सगळेजण अमितला विश करण्यासाठी स्टेजवर जात होते. जानू अमितच्या सोबतच होती आणि तिला त्याच्यासोबत पाहून सानिका खूप रागात बघत होती. आता सूरज सानिकाला घेऊन स्टेजवर गेले आणि त्यांनी अमितला विश केलं. त्याला गिफ्ट पण दिलं. मिस्टर राज्याध्यक्ष, यू बोथ आर लुकिंग व्हेरी नाईस, मे गॉड ब्लेस यू. सूरज अमित आणि जानूच्या दोघांच्या जोडीला पाहून बोलला. तसे दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. पण सानिकाचा मात्र जळून तिळपापड झाला होता. इतकी ती संतापली होती. कधी एकदा पार्टी संपते आणि अमितने तिला केलेलं प्रॉमिस तो पूर्ण करतो असं झालेलं तिला. अमित आणि जानूला असं सोबत पाहून जीव जळत होता तिचा. अक्षरशः वेड लागायची पाळी आली होती तिच्यावर. आता डान्स फ्लोअरवर सगळे डान्स करत होते. मधू आणि अर्णव पण डान्स करायला गेले होते. तसं मग अमितने पण जानूच्या समोर हात धरला. तशी ती पण हसली आणि त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी डान्स फ्लोअरवर गेली. सानिकाचं सगळं लक्ष त्यांच्यावरच होतं. तोच सूरजनी पण तिच्यासमोर हात धरला. तशी ती नाराजीनेच त्यांच्यासोबत डान्स करण्यासाठी निघून गेली.
पण सगळं लक्ष मात्र त्या लवपर्ड्सवरच होतं तिचं. इतक्यात गाणं लागलं, दिल का दरिया बह ही गया, इश्क इबादत बन ही गया, खुद को मुझे तू सौंप दे, मेरी ज़रूरत तू बन गया, बात दिल की नजरों ने की, सच कह रहा तेरी कसम, तेरे बिन अब न लेंगे एक भी दम, तुझे कितना चाहने लगे हम, तेरे साथ हो जाएंगे खत्म, तुझे कितना चाहने लगे हम. चान, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल डिअर, तो बोलला. तशी तिने लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. पण आज बर्थडे बॉय खूप जास्त हॉट दिसत आहे. ती हळूच बोलली तसा तो मात्र गालातच हसला आणि त्या सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून डान्स करू लागले, जणू ते गाणं त्यांच्यासाठीच बनवलेलं असावं. सानिकाला काहीच कळत नव्हतं की अमित आणि जानू एकत्र कसे काय. तिने तिचा प्लॅनच असा इम्प्लिमेंट केला होता की ते दोघे असे एकत्र खुश असणे शक्यच नव्हतं. ती दात ओठ खात फक्त त्यांनाच पाहत होती. पण तिला हे कुठे माहीत होतं की तू लाख प्लॅन बनव, पण ते चान्मित आहेत. त्यांच्या प्रेमासमोर तुझे हे फडतूस प्लॅन त्यांचं काहीच वाकडं करू शकणार नव्हते. सगळेजण डान्स फ्लोअरवरून खाली उतरले होते. सानिका मुद्दाम जानूच्या समोर गेली. जानू तिला अवॉइड करत होती, पण तरी ती जानूच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिच्या गळ्यात असलेला तो नेकलेस मुद्दाम तिला दाखवू लागली. जानूची नजर त्या नेकलेसवर गेली तसं तर तिला हसायलाच आलं. खरंच तो नेकलेस अजिबात चांगला नव्हता. म्हणजे रॉनी सरांनी त्यांच्या बॉसची ऑर्डर खूपच चांगल्या पद्धतीने फॉलो केलेली. त्यांनी एक चीप नेकलेस त्यांना आणायला सांगितला होता आणि रॉनी सरांनी तो बरोबर आणला होता. जानू मनातच बोलली. तिला खूप जास्त हसायला येत होतं, पण तिने कंट्रोल केलं. जानवी, बघितलंस, शेवटी अमितने पसंत केलेला नेकलेस मीच घातला. सानिका कुत्सित हसत बोलली. पण आता तिच्या ह्या स्टेटमेंटवर हसावं की रडावं काही कळत नव्हतं जानूला. ओके सानिका, असतं एकेकाचं नशीब, जानू मुद्दाम तोंड पाडत बोलली. पण तिने मुद्दाम स्वतःने घातलेल्या त्या नेकलेसवर हात फिरवला जो तिच्या मीतने तिला दिला होता. पण आत्ता कुठे सानिकाची नजर जानूच्या त्या नेकलेसवर गेली आणि ती आवासून पाहतच राहिली, कारण तो नेकलेस होताच इतका सुंदर. आफ्टर ऑल द अमित राज्याध्यक्षाची चॉईस होती ती, मग ती वर्ल्ड बेस्ट तर असणारच होती ना. एन्जॉय द पार्टी, जानू बोलली आणि हसून तिथून निघून गेली. पण इथे सानिकाचा मात्र रागाचा पारा चढला. सानिकाला अमितशी बोलायचं होतं, पण सूरज सिंघानिया सोबत असल्यामुळे तिला त्याला भेटता येत नव्हतं, म्हणून अजूनच तिची चिडचिड वाढली होती. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती. जानू प्रीती आणि गौतमी मॅम आणि बाकीच्या एम्प्लॉईजना पण भेटली. पार्टी संपत आली होती. हळूहळू सगळे गेस्ट घरी जाऊ लागले होते. हळूहळू पार्टीमधली गर्दी कमी होत होती. आय विल कम बॅक असं म्हणून अमित आत बंगलोमध्ये शिरला. तीच संधी साधून सानिका पण त्याच्या पाठीमागे आत गेली. तिने सूरज यांना काही वेळ कारण सांगितलं. तिला कसंही करून त्याला भेटायचं होतं. आज तो तिचं काहीच ऐकत नव्हता. तिला इग्नोर करत होता आणि सतत जानूसोबत होता. त्यामुळे ती नुसती वेडीपिशी झाली होती. खूपच डेस्परेट झाली होती ती त्याला भेटण्यासाठी. तो त्याच्या बेडरूममध्ये गेला होता. कदाचित त्याला फ्रेश व्हायचं असेल. मग ती बाहेरच थांबली, कारण असंही ती आत जाऊ शकत नव्हतीच. आपल्या लाडक्या बायकोच्या ऑर्डरनुसार त्याने तिला दिलेलं रूमचं ॲक्सेस काढून टाकलं होतं. तू इथे काय करत आहेस, अमितने विचारलं. अमित जसा बाहेर आला, सानिकाला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. तू तुझ्या बेडरूमचं मला दिलेलं ॲक्सेस का काढलंस, तिने रागाने त्याला विचारलं. तिला आत जाता आलं नाही म्हणून वेडी झाली होती ती. ती माझी प्रायव्हसी आहे, असं कोणालाही मी त्याचा ॲक्सेस देऊ शकत नाही, तो तिच्यावर धारधार नजर ठेवून बोलला. आता कुठे काय प्रायव्हेट राहिलं आहे अमित, सगळं तर झालं आहे आपल्यात.
ती कुत्सित हसत बोलली तसा त्याचा रागाचा पारा अजूनच चढला. जस्ट स्टे अवे फ्रॉम मी, ओके, तो बोलला आणि तिला झिडकारून स्टेअरकेसवरून खाली जाऊ लागला. अमित, तुझी हिंमत कशी झाली मला झिडकारण्याची? ती आता चांगलीच संतापली होती. लीव मी, तिने त्याचा हात पकडला होता म्हणून तो बोलला. नाही सोडणार. तुला लक्षात आहे ना तुझं प्रॉमिस? आज पुन्हा एकदा तू स्वतःला मला समर्पित करणार आहेस, ती बोलली. चेहऱ्यावर काहीतरी जिंकल्याचा आनंद होता तिच्या. नाही, मी असं काहीच करणार नाही आहे. मी फक्त माझ्या जानूचा आहे आणि माझ्या तनामनावर फक्त आणि फक्त तिचाच अधिकार आहे, तो पण स्पष्टच बोलला. तशी ती अजूनच चिडली. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या, पण तू तर सगळं माझ्यासोबत करून धरून इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस अमित, मानलं पाहिजे तुला, ती तुच्छपणे हसत बोलली. तशी आपोआपच त्याच्या हाताची मूठ आवळली गेली. असो, तुला शेवटचं सांगते, तू तुझं प्रॉमिस पाळणार आहेस की नाही? नाहीतर त्या रात्री तू जे माझ्यासोबत केलंस ना त्याचे सगळे पुरावे मी जान्हवीला देईन. बोल, आहे मंजूर? बोल ना, आता का नाही बोलत? आहे हिंमत? ती तुला सोडून निघून जाणारच आहे. तेव्हा तुझ्याकडे माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहणार नाही. बोल, आहे का मंजूर तुला? सानिका त्याला उकसवू लागली होती, कारण तो 100% मंजूर करणार नाहीच खात्री होती तिला. हो, आहे मंजूर. कर, तुला जे हवं ते कर. द्यायचे आहेत ना तुला जानूला पुरावे? मग ते तू. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या जानवर, ती नक्कीच मला समजून घेईन. तो बोलला तशी ती मात्र शॉकच झाली. तिला वाटलं नव्हतं तो असं काही बोलेल. अरे, एखादी बायको सगळं माफ करू शकते, पण जर आपलाच नवरा दुसऱ्या बाईकडे एक रात्र घालून आला असेल ना तर मात्र ती त्याचं तोंडही बघत नाही. तुझं पण तेच होणार आहे, ती छद्मी हसत बोलली. माझी जानू वेगळी आहे, ती मला नक्कीच समजून घेईन, माहीत आहे मला. बाद झालं आता हे असं लपून छपून जगणं. तू सांगायच्या आधी मीच तिला खरं खरं सांगून टाकतो, तो बोलला आणि पटापट पायऱ्या उतरून खाली जाऊ लागला. पण सानिका मात्र आता चांगलीच चपापली होती. तिला कळलं की आता सगळं संपलंय. जर ह्याने जानूला सगळं सांगितलं तर मग ती त्याला कोणत्या बेसवर ब्लॅकमेल करू शकणार होती, आणि तिला जे हवं होतं त्याच्याकडून ते पण तिला मिळणार नव्हतं. मग ती पण त्याच्या पाठी धावत गेली. अमित, ऐक ना, असं नको करूस प्लीज, एकदा ऐकून घे माझं प्लीज. अरे, इतकी वर्ष मी तुझ्या विरहात कशी काढली ना ते फक्त मलाच माहीत आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, प्लीज मला नको सोडून जाऊ, मला तुला स्पर्श करू दे प्लीज. ती अक्षरशः त्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याला काही कळायच्या आतच त्याला मिठी मारून ती त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर, मानेवर किस करू लागली. तिचा आजचा प्लॅन सपशेल फसला होता. इतके दिवस आजच्या दिवशी तो आपला होणार आहे शरीराने, ह्या एकाच भ्रमात ती जगत होती. त्यामुळे इतक्या दिवसात बाकी कुठेच तिचं लक्ष नव्हतं आणि म्हणूनच अमित आणि जानूने रचलेल्या सापळ्यात ती अडकत गेली होती. तिला कळलंसुद्धा नाही की जे तिला दाखवलं जातंय तो तर तिचा भ्रम होता. अमित मात्र पूर्ण गोंधळून गेला होता तिच्या अशा वागण्यामुळे. त्याने तिला ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मात्र एखादा गोचिड अंगावर चिटकावा तशी त्याला चिकटली होती. जणू आता जर आपण सोडलं तर त्याचा स्पर्श आपल्याला कधीच अनुभवता येणार नाही असं तिला वाटत होतं. पार वेडी झाली होती ती. पण इतक्यात कोणीतरी जोरातच तिला त्याच्यापासून दूर केलं आणि सटाक, तिच्या कानाखाली एक सणसणीत बसली होती, ज्याचा आवाज त्या लिव्हिंग रूममध्ये घुमला होता. तिने गालावर हात ठेवून रडवेल्या चेहऱ्याने समोर पाहिलं तर समोर जानू उभी होती, जी आता खूपच चळचळीत नजर तिच्यावर रोखून रागाने तिला पाहत होती. लाज विकून खाल्लीस का गं? स्वतःचा नवरा इथेच ह्याच पार्टीमध्ये असताना दुसऱ्या पुरुषासोबत हे असं करताना लाज वाटत नाही का तुला? माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, ओके, समजलं का? शी, मला तर तुझं ते घाण नाव पण माझ्या तोंडात घ्यायचं नाहीये. निघ. जानूच्या तोंडातून जणू निखारे बाहेर पडत होते. इतकी जबरदस्त ती संतापली होती. ती अमितच्या समोर जाऊन उभी राहिली होती आणि तिने त्याला दोन्ही हाताने कव्हर केलं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.